आज आपण 12th HSC व्होकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचं प्रात्यक्षिक घेणार आहोत आणि याचं जे प्रात्यक्षिक आहे तर ते दुसरं प्रात्यक्षिक आहे आणि आजचा हा जो पेपर आहे तो दुसरा पेपर आहे आणि या प्रात्यक्षिकाचं नाव आहे टू स्टडी डिफरंट टाइप ऑफ पॉलीहाऊस. टू स्टडी दी डिफरंट टाइप्स ऑफ पॉलीहाऊस. वेगवेगळ्या पद्धतीच्या हरितगृहाची माहिती करून घेणे असं या प्रात्यक्षिकाचं नाव आहे आणि याचा या विषयाचा जो कोड आहे तो आहे LB. हे पाहत असताना आपण त्याचा उद्देश पाहतो तर उद्देश याच्यामध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीचे जे हरितगृह असतात किंवा ज्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो ते असतात तर त्यांचे माहिती आपण जाणून घ्यायची आहे या ठिकाणी. त्याचबरोबर हरितगृहाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण पिकं घेतो किंवा भाजीपालावर्गीय पिकं घेतो, फळवर्गीय पिकं घेतो किंवा फुलवर्गीय पिकं घेतो तर त्या पिकाचा त्याच्या प्रकारानुसार आपण कसा उपयोग करावा किंवा कशा पद्धतीचे पिकं घ्यावेत हे आपणाला थोडक्यामध्ये पाहायचं आहे. तर याचे साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे. आता साहित्यामध्ये दोन प्रकारचे हरितगृह दिलेले आहेत परंतु आपण जेव्हा साहित्य घेतो तेव्हा ते साहित्य आपल्या जवळ असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जरी साहित्यामध्ये हे दोन प्रकार आले असतील, अंशतः नियंत्रित हरितगृह व पूर्ण नियंत्रित हरितगृह, तरी हे साहित्य होऊ शकत नाही. कारण आपण असं म्हणायला पाहिजे या ठिकाणी की हे एक मॉडेल आहे आपल्याकडे आणि ते मॉडेल जर असेल आपल्याकडे तर आपण त्याचा साहित्यामध्ये उपयोग करू शकतो, अन्यथा हे साहित्यामध्ये उपयोग करू शकत नाही कारण प्रात्यक्षिकात दिल्यामुळे आपण ते घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये विशेष करून हे माहिती पाहतो तर माहिती पाहत असताना हरितगृहाच्या वेगवेगळ्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदीबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे आहे. म्हणून आता आपण प्रत्यक्षात या प्रात्यक्षिकाला सुरुवात करू. तर हरितगृहाचे प्रकार सुरुवात जर आपण पाहायचे असेल तर हरितगृहाचे प्रकार हे दोन प्रकार आहेत. एक वातावरण नियंत्रित हरितगृह आणि दुसरे जे आहे नैसर्गिक वायुवीजन हरितगृह. आता हे जे दोन प्रकार आहेत तर ह्याच्यातला जो पहिला प्रकार आपण पाहू. आता वातावरण नियंत्रित हरितगृह यामध्ये काय होतं, वातावरण नियंत्रित हरितगृह यामध्ये तापमान व आर्द्रता हे नियंत्रित केली जाते. काय केलं जातं याच्यामध्ये, तापमान आणि जी आर्द्रता आहे तर ती आर्द्रता हे नियंत्रित केली जाते. म्हणजे त्याच्यावर एक प्रकारचं कंट्रोल आपल्या हातात असतं. त्याचं कारण एक आहे, कारण हे आपण कृत्रिम हरितगृह बनवतो आणि प्रत्येक गोष्ट हे आपल्या मनावर त्या ठिकाणी आपल्याला वापरता येते म्हणून त्याच्यावर नियंत्रण करतो आपण. तसंच मिनी किंवा मायक्रो स्प्रिंकलर किंवा फॉगर्सचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो. कशाचा वापर, फॉगर्स किंवा मिनी किंवा मायक्रो. आता याच्यामध्ये फॉगर्स म्हणजे एक अशी व्यवस्था असते, याच्यामध्ये अशी व्यवस्था आहे फॉगर्स किंवा फॉग मध्ये की जशा पद्धतीनं आपण जे बाष्प असतं, तर बाष्प हे प्रेशर मध्ये सोडतो
आता बाष्पामध्ये काय असतं आपल्याला माहित आहे, आर्द्रता असते. आर्द्रता म्हणजे ओलावा. तर यासाठी आपण या गोष्टीचा उपयोग करतो. त्या पद्धतीनं यासाठी वायुजीवन पंखे किंवा सेल्युलोजचे पडदे सुद्धा आवश्यक असतात आणि ते आपण वापरतो. काय वापरतो? पंखे किंवा सेल्युलोजचे पडदे. तसंच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपणाला आता हे सर्व गोष्टी जर चालवायच्या असतील तर या सर्व गोष्टी चालवण्यासाठी विजेची अत्यंत गरज असते. आता विजेची का गरज असते? कारण प्रत्येक गोष्ट हे विजेवर चालणारी आहे. आता पंखा असेल तो विजेवर चालतो. त्या ठिकाणी कनेक्शन दिलेलं असेल नळाचं तर ते सुद्धा विजेवर चालतं. म्हणजे प्रत्येक जे उपकरण आहे तर ते प्रत्येक उपकरण हे विजेवर चालतं. म्हणून विद्युत कनेक्शन किंवा विद्युत जोड आपणाला आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं या सर्व गोष्टी ह्या नियंत्रित केल्या जातात या नियंत्रित हरितगृहामध्ये. आणि म्हणून जेव्हा जशा पद्धतीचं वातावरण आपल्याला त्या हरितगृहामध्ये निर्माण करायचं असतं तशा पद्धतीचं वातावरण आपण अशा नियंत्रित हरितगृहामध्ये आपण काय करतो? नियंत्रित करू शकतो. आता त्यानंतर दुसरा जो त्याचा प्रकार आहे नैसर्गिक वायुजीवन हरितगृह. आता नैसर्गिक वायुजीवन हरितगृहामध्ये आपण काय करतो? तापमान, आर्द्रता आणि याच बरोबर कार्बन डायऑक्साइड वायू च आपण प्रमाण व्यवस्थित आपल्याला राखता येतं. आता हे जे आहे नैसर्गिक वायू विजन, या ठिकाणी वायू विजन असं झालं होतं वायुजीवन, परंतु वायू विजन असं आहे. तर यामध्ये काय होतं? तापमान, आर्द्रता व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हे व्यवस्थित राखता येतं. कारण त्यामध्ये काय कारण असलं पाहिजे? कारण आपण या ठिकाणी काय करतो की एक विशिष्ट पडदा वापरतो आणि त्याच्यामुळं या गोष्टी आपणाला साध्य होतात. तसंच कीड व जीवाणूचा प्रवेश टाळण्यासाठी काय केलं जातं या ठिकाणी? तर प्लास्टिकची जी जाळी असते तर ती जाळी वापरतात. ज्यामुळे काय होतं? कीड व जीवाणू याचा प्रवेश हा रोखता येतो. तसंच याची जी झडप जी असते उत्तर किंवा पूर्वेस ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं? तापमान कमी करण्यामध्ये आपल्याला मदत होते. आणि याच्यामधलं जे वायू विजन आहे एकूण क्षेत्रापैकी 30% क्षेत्र हे थंड हवा येण्यासाठी ठेवलं जातं. तसंच हवामान नियंत्रित ठेवण्यासाठी फॉगिंग फवारा संयंत्र आवश्यक असतं. आता आपण याच्या अगोदर पाहिलं फॉगिंग म्हणजे काय आहे ते, परत ते सांगू नको. आणि छताला जे आहे याच्या तर 50% व बाजूला 35% पांढऱ्या रंगाची काय करायचे? UV स्टॅबिलाइज्ड शेड नेट असलं पाहिजे. तर असं एकंदरीत हे जे हरितगृहाचे 2 प्रकार आहेत तर ते 2 प्रकार आपण पाहिले. आता त्यानंतर आपण वातावरणीय घटकाचे नियंत्रण, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, त्या घटकाचा उपयोग काय होतो तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पाहत असताना वातावरणीय घटकाचे नियंत्रण याच्यामध्ये एकूण 5 घटक आहेत. आणि आता पहिला घटक जो आहे तो म्हणजे प्रकाश. आता प्रकाशामध्ये परत 2 भाग पाडलेले आहेत आपण. एक पहिलं प्रकाशाची तीव्रता आणि
दुसरा जो भाग आहे त्याचा तो म्हणजे प्रकाश वेव्हलेंथ। असे दोन भाग आपण पाडले मुख्य। परंतु या ठिकाणी आपण प्रकाशाची तीव्रतेबद्दलच पाहू। आता प्रकाशाची तीव्रता पाहत असताना या हरितगृहासाठी 50,000 ते 60,000 लक्स तीव्रता हे हरितगृहात चांगल्या पिकासाठी आवश्यक असते। आता या ठिकाणी 50,000 ते 60,000 लक्स हे प्रकारचं काय आहे, प्रकाश तीव्रतेचं एकक आहे। आपण लक्स याच्यामध्ये काय करतो, प्रकाश तीव्रता मोजतो। म्हणून हे जे 50,000 ते 60,000 एवढी जर प्रकाश तीव्रता त्याच्या ठिकाणी असेल त्या ग्रहामध्ये, हरितगृहामध्ये, तर आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पिकाची किंवा फुलझाडाची किंवा भाजीपालावर्गीय पिकाची आपण चांगल्या पद्धतीने वाढ करू शकतो। परंतु आता ही प्रकाश तीव्रता जर भारतामध्ये पाहिली तर आपल्याकडलं जे हवामान आहे तर अतिशय उपयुक्त हवामान आहे। आणि भारतामध्ये प्रकाश तीव्रता जर पाहिली तर ती जवळपास 40,000 ते 1,40,000 एवढी प्रकाश तीव्रता आहे। किती आहे भारतामध्ये? 40,000 ते 1,40,000 एवढी प्रकाश तीव्रता आहे। म्हणून जर समजा आपण याच्या अगोदर पाहिलं 50,000 ते 60,000 च्या दरम्यान आपल्याला प्रकाश तीव्रता पाहिजे, कारण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पिकाची वाढ आपण करू शकतो। मग या ठिकाणी 1,40,000 एवढी जर प्रकाश तीव्रता वाढली तर त्याचा पिकावर हा परिणाम होत असतो। म्हणून ती प्रकाश तीव्रता आपल्याला कमी करावी लागते। आणि जर ती प्रकाश तीव्रता कमी केली तर आपण चांगल्या पद्धतीचे पिकं घेऊ शकतो, अन्यथा घेऊ शकणार नाही। म्हणून ती तीव्रता जर कमी करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय एकच आहे। त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? शेड नेट वापरले पाहिजे। आता शेड नेट जी असतात, शेड म्हणजे आपला जो सांगाडा असतो तो सांगाडा शेड झाला, आणि नेट म्हणजे त्याच्यावर जो हिरवा आपण कापड टाकतो त्याला नेट म्हणतात। मग हे शेड नेट आपण वापरतो। आता या शेड नेट मुळे काय होतं की जवळपास 40% प्रकाश तीव्रता आपल्याला कमी करता येते। किती टक्के करता येते कमी? जवळपास 40% प्रकाश तीव्रता कमी करता येते। म्हणून भारतामध्ये याचा अगदी फार मोठ्या प्रमाणात वापर होतो। तसंच नेटमुळे काय होतं, दुसरा एक प्रकार की 30%, 50% व 70% एवढी प्रकाश तीव्रता कमी होते। कशामुळे कमी होते? तर फक्त एका शेड नेटमुळे 30%, 50% आणि 70% एवढी प्रकाश तीव्रता ही कमी होते। आणि भारतामध्ये याचा वापर जवळपास किती टक्के केला जातो? 50% एवढा वापर केला जातो। फार मोठ्या प्रमाणात भारतात या शेड नेटचा वापर केला जातो। तर अशा पद्धतीनं हे आहे। आता याच्यामधला जो ब प्रकार आहे, आपण हा प्रकाशाचा तीव्रता हा एक अ प्रकार पाहिला। आता आपण त्याचा ब प्रकार पाहू, प्रकाश वेव्हलेंथ। आता प्रकाश वेव्हलेंथ हे फिजिक्स मध्ये शक्यतो आपण पाहतो वेव्हलेंथ। तर जे वेव्हलेंथ असतात तर या ठिकाणी 3 प्रकारचे वेव्हलेंथ आपल्याला दिलेले आहेत। किती प्रकारचे वेव्हलेंथ दिलेले आहेत? हे 3 प्रकारचे वेव्हलेंथ दिलेले आहेत। पहिला जो त्याच्यातला प्रकार आहे तो अल्ट्रा व्हायोलेट लाईट
अल्ट्रा व्हायोलेट लाईट. आता ही अल्ट्रा व्हायोलेट लाईट हे जे आहे ते त्याचे 0 ते 400 nm हे एकक आहे त्याचं nm. या वेव्हलेंथची किती आहे? अल्ट्रा व्हायोलेट लाईटच्या वेव्हलेंथ किती आहे? 0 ते 400 nm. दुसरा आहे व्हिजिबल लाईट. आता व्हिजिबल लाईटचे किती आहे? 400 ते 700 nm. तिसरा आहे नियर इन्फ्रारेड लाईट. त्याचे वेव्हलेंथ हे 700 ते 3000 nm एवढा आहे. अशा पद्धतीनं हे प्रकाश वेव्हलेंथचे 3 प्रकार आणि त्याचे हे वेव्हलेंथ किती आहे? तर 0 ते 400 nm, 400 ते 700 nm, 700 ते 3000 nm अशा पद्धतीनं प्रकाश वेव्हलेंथचं आपण पाहिलं. आता याच्यातला वातावरणीय घटकाच्या नियंत्रणामधला हा दुसरा प्रकार आहे. आपण पहिला प्रकार पाहिला. दुसरा आहे तो म्हणजे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये तापमान आपल्याला माहित आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी तापमानाची आवश्यकता असते. परंतु या हरितगृहामध्ये किंवा पॉली हाऊस मध्ये आपण दिवसाचं जे तापमान आहे ते 26 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस एवढा असला पाहिजे आणि रात्रीचं हे 15 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअस हे एवढा असला पाहिजे. कारण हे तापमान फळझाड आणि भाजीपाला याच्यासाठी योग्य असतं. दुसरी गोष्ट, पॉलिथिन आवरणामुळे काय होतं? या ठिकाणी 40% तापमान हे कमी होतं. आपण पाहिलं याच्या अगोदर. पॉलिथिन आवरण जर असेल त्या ठिकाणी तर 40 डिग्री सेल्सिअस तापमान हे कमी होतं. तिसरी, हे तापमान कमी करण्यासाठी व्हेंटिलेशन फॅन हे उपयोगात आणतात. जसं आपण पाहतो की जे स्वयंपाकगृह असतात तर त्या स्वयंपाकगृहामध्ये एक फॅन असतो, एक्झॉस्ट फॅन म्हणतात त्याला. तर तो फॅन काय करतो? स्वयंपाकगृहातली गरम हवा हा बाहेर फेकतो आणि बाहेरची थंड हवा हा आत घेतो. तर तशा पद्धतीची सिस्टीम या ठिकाणी असली पाहिजे. यामुळे काय होतं? तर चांगल्या दर्जाचं किंवा चांगल्या प्रतीचं उत्पन्न आपणाला मिळू शकतं. हा याचा फायदा आहे. तर असं एकंदरीत हे दुसरा जो त्याचा घटक आहे किंवा जो त्याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तापमान पाहिला. आता तिसरा आहे याच्यामध्ये सापेक्ष आर्द्रता. तिसरा कोणता घटक आहे? सापेक्ष आर्द्रता. आता सापेक्ष आर्द्रता हे फळझाडासाठी आपणास 65% ते 80% एवढी आवश्यक असते. फळझाडासाठी किती आवश्यक आहे? 65% ते 80%. या ठिकाणी काय आहे? सापेक्ष आर्द्रता 65 ते 80%. हे फळझाडासाठी या ठिकाणी मी म्हणलो हे फळझाडासाठी नाही तर फुलझाडासाठी. फुलझाडासाठी आपल्याला आवश्यक असते. लक्षात घ्या, 65 ते 80% कशासाठी? फुलझाडासाठी, फळझाडासाठी नाही. तर त्याच पद्धतीनं भाजीपाल्यासाठी ही जी सापेक्ष आर्द्रता आहे ती पाहिजे 60 ते 65%. किती? भाजीपाल्यासाठी 60 ते 65%. आणि यामुळे काय होतं? अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी आर्द्रता जर मेंटेन केली, त्याचं जर नियंत्रण व्यवस्थित केलं तर काय होतं? पर्यायानं त्या ठिकाणी जे फुलं आपण घेणार आहोत तर त्या फुलाचा रंग हा चांगला होतो.
अगदी व्यवस्थित रंग त्या फुलांचा आपल्याला मिळतो। आणि जर आपल्याला माहिती आहे की फुलाच्या रंगावर आणि फुलाच्या देठावर त्या फुलाला किंमत मिळत असते बाजारात। आणि बाहेर देशामध्ये अशा पद्धतीनं किंवा अशा वातावरणात जर आपण फुलझाडं वाढवली तर त्याला जास्तीत जास्त भाव हा परदेशामध्ये मिळतो। म्हणून या हरितगृहामध्ये आपण हे फुलझाडं वाढवले पाहिजे। आता याचा चौथा जो घटक आहे किंवा त्याच्यातला नियंत्रण करणारा जो घटक हा चौथा क्रमांकाचा आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड वायू। CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू। आता हे कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणामध्ये जर आपण पाहिला त्याचं जे प्रमाण आहे त्याचं प्रमाण आहे 0.03 ते 30 ppm। किती आहे? 0.03 ते 30 ppm। आता ppm जे आहे पार्ट पर मिलियन म्हणजे लाखाचा भाग, दशलाख, 10 लाख त्याचा जो भाग आहे तर त्या भागात हा कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणामध्ये असतो। जर समजा वातावरणातील कर्बवायूमुळे म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायूमुळे वनस्पती सूर्यप्रकाश आणि याच्या माध्यमातून काय करते? आपलं अन्न तयार करत असते। आणि हरितगृहात आपण वातावरण जर 1000 ppm एवढं जर असेल तर 4 ते 5 पट उत्पन्न आपल्याला जास्त मिळतं। काय होतं? उत्पन्न किती मिळतं आपल्याला? 4 ते 5 पट जास्त। किंवा जर आपण हरितगृहामध्ये 1000 ppm एवढा कर्बवायू त्या ठिकाणी असेल तर। परंतु अशा पद्धतीची सिस्टीम तिथं आपल्याकडे उपलब्ध पाहिजे। आणि याचा हा शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे किंवा घटक आहे तो म्हणजे हवेतील हालचाल किंवा हालचाल। आता हवेतील हालचाल म्हणजे काय? हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे याला काय म्हणतात? हवेतील हालचाल। तर ही हालचाल फार महत्त्वाची आहे कारण आर्द्रता जर वाढली, आपल्याला माहित आहे काही गोष्टी किंवा काही पिकं किंवा काही फळं असतील किंवा काही भाजीपाला असेल तर अशा वेळी काय होतं? जेव्हा आर्द्रता जास्त वाढते तेव्हा त्या ठिकाणी बुरशीची वाढ होते। आणि बुरशी वाढली पर्यायानं भाजीपालावर्गीय पीक असो, फळवर्गीय पीक असो, धान्यवर्गीय पीक असो किंवा कुठलंही पीक असो त्याचा काय होतो? त्याचा परिणाम त्याच्यावर होत असतो। आणि जेव्हा बुरशीचा परिणाम होतो तेव्हा त्या पिकाला, त्या भाजीपाल्याला, त्या फुलवर्गाला किंमत हे कमी मिळते। म्हणून शक्यतो ही गोष्ट आर्द्रता आपण मेंटेन केली पाहिजे। आणि याच्यामध्ये केवढ्यासारखे काही हे रोग होतात म्हणून आर्द्रता आपल्याला नियंत्रित ठेवावी लागते। आता त्याच्यानंतरचा हे झाले सर्व प्रकार पुन्हा त्याच्यावर नियंत्रण करणारे घटक। आता आपल्याला पाहायचं आहे की या पॉली हाऊसचं किंवा हरितगृहाचे काय फायदे पाहायचे आहेत। तर फायदे पाहत असताना आपण सुरुवातीचा त्याचा फायदा पाहू। हरितगृहामध्ये जर आपण फुलवर्गीय पिकं जर घेतली तर त्याचे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं। त्याचं कारण एक आहे, आताच आपण पाहिलं की त्या फुलाचा रंग हा गडद होतो आणि त्यांचा जो देठ असतो किंवा त्याला दांडा म्हणतात तर तो हा लांब वाढत असतो। त्यामुळे पर्यायानं बाहेरच्या राष्ट्रामध्ये
त्याला किंमत जास्त मिळते. तसंच या ठिकाणी जर आपण हरितगृहासाठी आपल्याला काय होते, हे जागा कमीत कमी जागा लागते आणि कमीत कमी जागेमध्ये आपण काय करतो, जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तसंच हंगामाशिवाय म्हणजे कुठलाही हंगाम जरी नसेल तरी वर्षभर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपं वाढवतो, फुलझाडं वाढवतो. म्हणजे सीजन नसलं तरी आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न वर्षभर घेता येतं, हा त्याचा अर्थ आहे. आणि रोप विरहित चांगल्या प्रतीचे रोप आपणास त्या ठिकाणी तयार करता येतात. तसंच जे पाणी आहे तर पाण्याची बचत सुद्धा भरपूर प्रमाणात होते. कारण हे जर पिकं आपण शेतीमध्ये घेतली तर त्यासाठी आपणाला भरपूर पाणी लागतं, परंतु या ठिकाणी तेवढ्या जास्त पाण्याची आवश्यकता नसते. कारण मोजकच पाणी, जसं पिकाला पाणी आवश्यक असतं तशा पद्धतीनं आपण ते पाणी देऊ शकतो. आणि फुले भाजीपाला यांचा जो दर्जा आहे तो दर्जा सुधारला जातो. आणि जमीन लागवडीस योग्य जरी नसली, आता जमीन या ठिकाणी लागवडीस जरी योग्य नसेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण या हरितगृहाची उभारणी करतो आणि त्या ठिकाणी आपण हे सर्व पिकं घेतो. आणि शेवटाचं आहे, बाहेरील पिकापेक्षा हरितगृहाचे जे पिकं आहेत तर त्या पिकामुळे आपणास 8 ते 10% किंवा 8 ते 10 पट एवढा जास्त उत्पन्न मिळतं, एवढं जास्त त्यापासून उत्पन्न मिळतं. तर अशा पद्धतीनं आपण आज विविध प्रकारच्या हरितगृहाची माहिती ते घेतलेली आहे आणि त्याचे काय उपयोग, त्याच्यावर परिणाम करणारे घटक, या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पाहिलेल्या आहेत.